हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत स्मॉल फ्रीज ऑर्गनायझेशन आपण कसं करू शकतो ते शेअर करणार आहे। त्याचबरोबर भाज्या आपण एकदम आठवडाभराच्या आणून ठेवतो, आजकाल सगळेच आणून ठेवतात, तेवढा रोज कोणाला टाईम मिळत नाहीत, वर्किंग वुमन असेल तर नाहीच मिळत। तर एकदम भाज्या आणून आपण त्या जर योग्य रीतीने स्टोअर करून नाही ठेवल्या, नीट करून नाही ठेवल्या तर त्या लवकर खराब होतात। तर त्या तेवढ्या खराब होऊ नयेत आणि त्या छान 8 ते 10 दिवसापर्यंत टिकून राहाव्यात, त्यासाठीच्या काही छोट्या टिप्स आहेत जे मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तर भाज्या स्टोअर करण्यासाठी सगळ्यात प्रथम माझ्या घरामधले जे काही जुने डबे होते ते फेकून न देता मी त्याला रियूजमध्ये घेतलेला आहे आणि काही डबे मी डीमार्टमधून आणलेले आहेत। तर इथे मी आता ही जी कोथिंबीर आहे ती 8 दिवसासाठी एकदम आणून ठेवते, नीट करते, तिला साफ करते व्यवस्थित आणि या अशा मस्त प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी घालून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये खाली टिश्यू पेपर टाकलेला आहे, कारण की जर पाणी सुटलं, काही मॉइश्चर असलं तर ते टिश्यू पेपर पूर्ण ऑब्झर्व करून घेईल आणि ही कोथिंबीर छान 8 ते 10 दिवस अशीच हिरवीगार राहील आणि छान टिकेल देखील। हा जो टिफिन आहे तो प्रथमचा जुना टिफिन मी रियूजमध्ये घेतलेला आहे, त्यासाठीचा नवीन टिफिन मी आता डीमार्टमधून त्याला आणला होता आणि त्याचा टिफिन जुना फेकून न देता मी त्याला कोथिंबीरसाठी वापरते। तर त्याच्यानंतर मिरच्यासुद्धा मी तशाच घेऊन येते, पाव किलो वगैरे एकदम घेऊन येते। आमच्या इथे आठवडी बाजार हा शुक्रवारी असतो, जे माझे व्लॉग्स नेहमी पाहतात त्यांना माहिती असेल। तर मग मी एकदम आठवड्याच्या भाज्या घेऊन येते आणि मग त्या अशा व्यवस्थित स्टोअर करून ठेवते। तर ह्या मिरच्यांची देठं मी काढते आणि देठं काढल्यामुळे ह्या मिरच्या 15 दिवस आरामशीर टिकतात, त्यांना काहीही होत नाही, म्हणून नेहमी मिरच्या आणल्या की त्यांची देठं काढून घ्यायची। मग मोठा असा पसरट डबा घेतलेला आहे, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये मिरच्या त्याच्यामध्ये मावतील। हा डबासुद्धा मी डीमार्टमधून आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये टिश्यू पेपर अंतरला आहे, म्हणजे मॉइश्चर अगेन असेल तर ते ऑब्झर्व करून घेईल। त्याच्यानंतर हे 2 जे छोटे डबे आहेत हे थोडेसे असे उंच आहेत, म्हणजे जे काही मोठ्या भाज्या आहेत जसं की भेंडी झाली, वांगी झाली, गवार आपण मोडून एकत्र त्याच्यामध्ये भरून ठेवू शकतो, वाटाणे झाले, तर त्यासाठी असे उंच डबे आपण वापरात आणू शकतो। हे डबे मी डीमार्टमधून आणलेले आहेत। तर त्याच्यामध्ये ही वांगी मी स्टोअर करून ठेवली। वांग्यांना जास्त पाणी सुटत नाहीत, मॉइश्चर सुटत नाही, म्हणून मग मी त्याच्यामध्ये टिश्यू पेपर टाकलेला नाही आहे आणि ही वांगी त्याच्यामध्ये छान बसून गेलेली आहेत। पाव किलोला थोडीशी वरच वांगी आहेत, ती आरामशीर त्या डब्यामध्ये बसलेली आहेत। भेंडीसुद्धा मी अर्धा किलो आणली होती, आता एकदम अर्धा किलो भेंडी आमच्याकडे संपत नाही, त्यामुळे ती 2 वेळा करावी लागते। लगेच तर आता भेंडी कुणी खाणार नाही, त्यामुळे अर्धी मी इथे ठेवून दिलेली आहे आणि त्याला भेंडी लवकर खराब होते, म्हणून मी तिच्यामध्ये टिश्यू पेपर टाकला आहे। हिला टिश्यू पेपरमध्ये मी छान रॅप करणार आणि ही भेंडी 2 ते 3 दिवसानंतर मी पुन्हा करेन, तर ती 2 ते 3 दिवस तरी आरामशीर टिकेल। तर हे त्या डब्यांमध्ये मी स्टोअर करून ठेवल्यानंतर आता येतं अद्रक। तर अद्रकसाठी येथे एक छोटासा डबा मी घेतलेला आहे, तो थोडासा उंच आहे, याच्यामध्ये पाव किलो अद्रक आरामशीर मावतं। तर त्याच्यामध्ये सुद्धा मी टिश्यू पेपर टाकलेला आहे खाली आणि अद्रक तर आपल्याला सारखं वारंवार मसाल्याला, चहाला तर लागतच असतं, त्यामुळे ते घरात असणं तेवढंच गरजेचं आहे, म्हणून त्याला देखील स्टोअर करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर इथे एक थोडासा कढीपत्ता मला तुम्हाला दाखवायचा राहिला, कारण की कढीपत्ता मला मिळालाच नाही। मी कढीपत्तासुद्धा एका डब्यामध्ये छान स्टोअर करून ठेवते, अगदी कढीपत्ता महिनासुद्धा कढीपत्ता राहतो माझ्याकडे, मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेन। त्याच्यानंतर हा एक डब्बा भाजके चणे आणले होते डीमार्टमधून याच्यामध्ये, तर हा फेकून न देता मी पुन्हा छान डबा होता, म्हणून मग मी तो लिंबाला केलेला आहे, कारण की लिंब थोडीशी मोठी असतात आणि ती एकदम आणली की मावली पाहिजेत अशा मोठ्या डब्यामध्ये, म्हणून मग हा डबा मी रियूजमध्ये घेतलेला आहे। तर त्याचा छान वापर झाला आहे लिंबांसाठी। तर अशी लिंब मी इथे स्टोअर करून ठेवलेली आहेत या डब्यांमध्ये। त्याच्यानंतर पुदिन्याचं सांगते मी तुम्हाला। पुदिना जर आणला ना तर तो जर आपण साफ करून ठेवला तर तो लवकर खराब होतो, त्याची पानं जी आहेत ती सडतात किंवा काळी पडतात। त्यामुळे पुदिन्याला जेव्हा आपल्याला स्टोअर करायचं असेल ना तर त्याच्या देठांसकटच करावं लागतं, तुम्ही त्याची देठं काढायची नाहीत, कारण की त्याची जे देठं असतील ना तर तो पुदिना चांगला राहतो, त्यांच्या देठामुळे तो ताजा टवटवीत राहतो। अगदी हिरवागार इथे पुदिना तुम्हाला दिसत आहे आणि या पुदिन्याला 4 दिवस ऑलरेडी झालेले आहेत आणि बघू शकता किती हिरवागार आहे। मला नेहमी पुदिना लागत नाही, मी कधीतरीच आणते, पण जर आणला ना तर मग मी काय करते, त्याला असंच कागदामध्ये रॅप करून ठेवून देते आणि पुन्हा प्लास्टिकमध्ये तो कागद घालून ठेवून देते, म्हणजे तो पुदिना छान टिकतो। याला निवडून ठेवलं तर तो अजिबात टिकणार नाही, हवं तर तुम्ही एकदा करून बघा,
आणि मग सांगा मला. तर आता हा मी असाच ठेवून देणार आहे. आता त्याची झाकणं लावते आणि मी फ्रीजमध्ये कसं ठेवते ते दाखवते तुम्हाला. तर फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत 2 ते 3 दिवसापूर्वी शेअर केलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामुळे फ्रीज असं छान क्लीन दिसते. त्याच्यानंतर मी लसूण काय करते, हा लसूण आहे ना तो एकदम 3 ते 4 दिवसाचा, मला जसं जसं टाईम मिळेल तसं मी ह्याला आहे ना सोलून ठेवते. म्हणजे पटकन सकाळी सकाळी डबा करतानाची जी घाई असते त्यावेळेला हा घ्यायला बरा पडतो. संध्याकाळचं वगैरे मे बी रिकामीच बसलेली असते गॅलरीमध्ये, तर त्यावेळेला मी सोलून ठेवते. आणि टोमॅटोसाठी हे सेपरेट बास्केट बनवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये टोमॅटोचे ओपन राहिले तरी त्याला काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे मग हे असं बास्केट केलेलं आहे मी टोमॅटोला. हे जे बास्केट तर मोठ्या भाज्यांसाठी आहे हे बास्केट. जसं की कोबी झालं, फ्लावर झालं, तर त्या मोठ्या भाज्यांसाठी मी हे बास्केट ठेवले. तर त्याच्यामध्ये आता ह्या ज्या तळायच्या मिरच्या आहेत ना, माझ्याकडे आता डब्बा कुठलाच अवेलेबल नव्हता, तर ह्या अशा गुंडाळून मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. हे बघा, नंतर त्या काही खराब होणार नाहीत. सध्या अशा तात्पुरत्या ठेवल्यात. तळायला काढल्यानंतर मग मी त्याला परत पेपरमध्ये रॅप करून ठेवेन. तर त्याच्यामध्येच हा पुदिना ठेवून देते मी. त्याच्यानंतर दुसऱ्या रॅकमध्ये हे व्यवस्थित डबे मी लावून ठेवते. मिरच्यांचा डबा, त्याच्यानंतर हा कोथिंबीरचा डबा, त्याच्या बाजूला हे दोन्ही डबे व्यवस्थित, हा लिंबाचा डबा, आणि ह्याच्यामध्ये माझं खोबरं असतं, किसलेलं खोबरं, ते पण मी एकदम किसून ठेवते. तर ते किसायचं आहे म्हणून तो डबा तसा रिकामा ठेवलेला आहे घासून. आणि याच्यामध्ये आहेत थोडेसे आपले मटार. हे बघा, हे पण टिश्यू पेपरमध्ये ठेवलेत, ते पण किती ताजे आहेत तुम्ही बघू शकता. ह्याला पण 3 ते 4 दिवस झाले या वाटाण्यांना. तर आता हे पण मला करूनच टाकायचे आहे, त्याची आमटी करायची म्हणून ते थोडेच राहिलेत म्हणून त्याच्यामध्ये ठेवले होते मी. तर फ्रीज जास्त वेळ उघडा राहिला ना की तो आवाज करायला सुरुवात करतो, आणि म्हटलं तर एका मिनिटासाठी कशाला बंद करू. तर झालेलं आहे हे असं सगळं ऑर्गनाईज माझं फ्रीज. आणि वरचा कप्पा हा मला पूर्ण इतर गोष्टी, आपली काही भाजी राहिली, दूध राहिलं, दही असलं तर ते ठेवण्यासाठी हा कप्पा रिकामा राहतो. त्यामुळे मला हा एवढा फ्रीज आरामशीर पुरतो. व्यवस्थित असं तुम्ही जसं ऑर्गनाईज केलं व्यवस्थित, तर आपला फ्रीज देखील आपल्याला व्यवस्थित जागा होते. फ्रीजमध्ये आपण व्यवस्थित ज्या गोष्टी आहेत त्या सेट केल्या, व्यवस्थित ठेवल्या, तर स्पेससुद्धा आपल्याला तेवढाच वापरायला मिळतो फ्रीजमधला. आणि या ट्रेमध्ये जास्त काही नसतं, फक्त चीज, बटर हे सगळं असतं. आणि हा आहे खजूरचा डबा. तर असा हा माझा फ्रीज वेल ऑर्गनाईज असतो नेहमी. इथे मी तुम्हाला दाखवलं होतं मागे की काय असतं ते, कडधान्य वगैरे हे ते, आणि एक्स्ट्रा काही काजू बदाम असले तर ते बाहेर ठेवले तर खराब होतात म्हणून ते ठेवते. आणि हा आहे मोठा कोबी, जो की याच्यामध्ये बसत नव्हता, याच्यात ठेवलं तर हे अडत होतं त्याला, म्हणून त्याला मी इथे असं तर ठेवून दिलेलं आहे, खराब होणार नाही तो. आणि इथे असतात सॉस वगैरे, जॅमची बॉटल, सॉसची बॉटल, मेयोनीज वगैरे ते. इथे पाण्याच्या बॉटल्स, इथे असतात सगळे मसाले जे की हातासरशी असलेले बरे पडतात. सरळ बॉक्स आहेत त्यामुळे ते सांडत पण नाहीत आणि घ्यायला बरे पडतात, ते लक्षातसुद्धा राहतं. त्याच्यामुळे हे इथे असतात. आणि बाकी जे काही इसेन्स वगैरे आहे ते इथे असतात. आणि इथे आहे हे अंडी ठेवण्यासाठीचं सेक्शन, पण मी अंडी आणून ठेवत नाही, जशी लागेल तशीच आणते. आणि म्हणून मी इथे तात्पुरती कस्टर्ड पावडर ठेवली, ती पॅकच आहे. हे बघा, पूर्ण पॅक आहे, त्याच्यामुळे तिला इथे मी ठेवलं आहे तात्पुरतं. आणि इथे तिला जागा नाही आहे म्हणून, आणि लक्षात पण राहते करायचं असल्यावर, तर ती ठेवली आहे तात्पुरती. तर हेच मला तुम्हाला आज दाखवायचं होतं की फ्रीज जरी छोटा असला तरी त्यातल्या गोष्टी आपण जर व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या, व्यवस्थित अशा मॅनेज करून ठेवल्या ना, तर छोटा फ्रीज देखील आपल्याला आरामशीर पुरू शकतो, त्यातल्या गोष्टींच्या व्यवस्थित योग्यरित्या ऑर्गनायझेशन करून.
आणि मग फ्रीज हा दिसायलासुद्धा सुटसुटीत दिसतो, क्लीन दिसतो, महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ दिसतो. कोणीही आपला फ्रीज उघडला तरी त्याला वाटेल अरे हा वा किती सुंदर फ्रीज आहे. जनरली असा फ्रीज पाहायला मिळत नाही लवकर, कारण की आपण आणतो आणि वस्तू घाईघाईमध्ये गडबडीमध्ये अशाच कोंबून टाकतो. कधी कधी काही उरलं की ते आपण असंच ठेवून देतो किंवा इतरत्र काही वस्तू पडलेल्या असतात. पण जर आपण असं व्यवस्थित ठेवलं ना की जागच्या जागी ह्या व्यवस्थित वस्तू जातात सुद्धा आणि घेतल्यानंतर आपण ते वापरून पुन्हा त्याच जागी त्या ठेवू शकतो. हे असे सगळे डबे केल्यामुळे, म्हणून मग वस्तू ज्या आहेत त्या अस्ताव्यस्तसुद्धा पडणार नाही. तर चला, हा स्मॉल फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल ना तर प्लीज नक्की लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.